इकोचे प्रशिक्षण. मॉड्यूल 4 IPCच्या कार्यप्रणाली आणि पद्धती. तर या मॉड्यूल नंतर सहभागी समजण्यास आपल्याला याचे नॉलेज मिळेल की पर्यावरण आधारित सावधगिरी काय आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करण्यासाठी, आणि संचरण आधारित सावधगिरी इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला कोणती घ्यायची आहे. पर्यावरण आधारित संक्रमण नियंत्रण. तर याचे काही जनरल प्रिन्सिपल आहेत. जसं ओपन वार्ड, पलंगा दरम्यानची जागा 1 ते 2 मीटर. जे आपले हॉस्पिटलमध्ये वार्ड्स असतात तर त्या वार्ड्स मधील पलंग दूर दूर असेल, 1 ते 2 मीटरच्या अंतराने असतील तर इन्फेक्शन पासून त्यासोबत सिंगल रूम असतील, प्रायव्हेट वार्ड्स असतील किंवा प्रायव्हेट रूम असतील तर डायरेक्ट इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. एका पेशंट पासून दुसऱ्या पेशंटला जो डायरेक्ट हेलो हाँ सर. मैडम माझा आवाज येत आहे ना? हाँ आवाज आ रहा है, प्रेजेंटेशन नहीं दिख रहा है सर अभी. प्रेजेंटेशन नहीं दिख रहा फिर से है? शेयर करिए आप शेयर कर रहे हैं HFWTC? मैडम मैं ही यहाँ से शेयर कर रहा था. हाँ एक बार फिर से करिए सर शेयर. ओके ओके. प्रेझेंटेशन दिसत आहे का मॅडम आता? हाँ आता दिसत आहे सर. ओके. तर आवाज येत आहे? हो सर येत आहे. कोणताही नवीन रुग्ण भरती करण्यापूर्वी आपल्याला ते वार्ड हे क्लीन करायचं आहे. नंतर रुग्णाला सुट्टी व रुग्ण भरती केल्यानंतर खोली स्वच्छ केलेली असावी. मागील रुग्णांद्वारा वापरल्या जाणाऱ्या सर्व रुग्णांची काळजी घेणाऱ्या वस्तू काढून टाकून स्वच्छ करावे आणि त्यांना निर्जंतुकीकरण म्हणजे स्टरलाइज करायचं आहे. हाऊसकीपिंग, बेड लाईन्स यासारख्या वस्तू स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण केल्या पाहिजेत.
नंतर रुग्णांची वाहतूक करताना कोणत्याही संसर्गजन्य श्वसन रोग असल्यास रुग्णांवरती सर्जिकल मास्क ठेवा. पेशंटला ट्रान्सपोर्ट करताना त्याला रिस्पायरेटरी काही डिसीज असेल तर सर्जिकल मास्क ठेवून पेशंटला ट्रान्सपोर्ट करायचं आहे. संड्स आणि चतुर्थ रेषा संक्रमणाचे संभाव्य स्त्रोत आहेत. तर चतुर्थ रेषा म्हणजे आयव्ही लाईन्स जे असतात, पेशंटला आयव्ही देतात असताना, तर त्यापासून स्टंट्स असतील, पेरिटोनियल स्टंट्स असतात पोटातून पाणी काढण्यासाठी, आणि आयव्ही लाईन्स, तर त्याला निर्जंतुकी ड्रेसिंग मध्ये संरक्षित केले पाहिजे. रक्त आणि शारीरिक द्रव्य गळती त्वरित स्वच्छ केले पाहिजे. पेशंट्सच्या शरीरातून कधी ब्लड निघत असेल किंवा काही फ्लुइड निघत असतील तर त्यांना लगेच स्वच्छ केलं पाहिजे. ट्रॉली आणि व्हीलचेअरची नियमित स्वच्छता केली पाहिजे. हॅलो, HFW नंतर एअरबॉर्न इन्फेक्शन जे स्प्रेड होतात हवेमार्फत, त्याच्यासाठी आपल्याला काय खबरदारी घ्यायची आहे? थेंबातून संक्रमणाचा मार्ग 1 ते 5 मायक्रॉन पर्यंत डायमीटर असेल तर ते एअरबॉर्नद्वारे इन्फेक्शन स्प्रेड होते. आणि असे एअरबॉर्न इन्फेक्शन हे फार लांबचा प्रवास करतात आणि निलंबित थेंब कोरडे होण्यापासून उद्भवतात. जे आपल्या तोंडातून थेंब निघतात आणि ते थेंब कोरडे झाले, ड्रॉपलेट्स ड्राय झाले, त्याच्यानंतर मग एअरबॉर्न इन्फेक्शन होऊ शकतो. तर एअरबॉर्न इन्फेक्शन आपल्याला झालं तर TB, कोविड, कोरोना, इन्फ्लुएन्झा आणि फुफ्साचा प्लेग तर इत्यादी आजार होऊ शकतात. एअरबॉर्न इन्फेक्शन प्रिव्हेंट करायसाठी आपल्याला काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत? श्वसनविषयक खबरदारी, N95 मास्क घालायचा आहे. त्यासोबत श्वसन यंत्र म्हणजे एक रेस्पायरेटर असतो, त्याचा उपयोग करू शकतो आपण. मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याचा उपयोग करतो. संवेदनशील आरोग्य सेवा कामगारांनी संक्रमित रुग्णाच्या खोलीत प्रवेश करणे टाळले पाहिजे. संवेदनशील असतील, कोमॉर्बिड कंडिशन असतील तर त्यांनी, जे इन्फेक्टेड पेशंट आहे त्या रूम्समध्ये जायला नको. लसीकरण, संक्रमित रुग्णाशी असुरक्षित संपर्क साधला असता आरोग्य सेवा कामगार म्हणजे आपले हेल्थ केअर वर्कर यांनी लसीकरण करायचे आहे. आणि एरोजल निर्मित प्रक्रियेदरम्यान प्रोसेसमध्ये एरोजल तयार होतात, त्या प्रोसेस करत असताना आपलं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. तर कोणत्या प्रोसेस आहेत की ज्यामध्ये एरोजल तयार होतात? जसं श्वसन नलिका इंटुबेट करायचं असेल पेशंटला, नंतर नॉन आक्रमक वायू विजन म्हणजे नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेशन आपण देतो. कधी कधी पेशंटला नाकामध्ये एका नळीद्वारे आपण ऑक्सिजनचा पुरवठा करतो. ट्रकिओस्टॉमीची प्रोसिजर आहे, गळ्याच्या जवळ एक ट्रकिओस्टॉमी करतो आपण. हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधी पुनरुत्थान आणि ब्रांकोस्कोपी, तर या प्रोसिजरमध्ये एरोजल हे जनरेट होत असतात. प्रक्रिया करत असताना कोणती खबरदारी घ्यायची आहे? पुरेसे हवेशीर खोलीत केले पाहिजे. हवेशीर खोलीमध्ये ह्या प्रक्रिया केल्या पाहिजे. नंतर प्रतिरुग्ण किमान 160 L सेकंदाचे एअरफ्लो नैसर्गिक वायू विजन, तर एअरफ्लो त्या रूम मधून वाहता असला पाहिजे आणि त्या ठिकाणी नकारात्मक दबाव असला पाहिजे. म्हणजे हवा जी आहे त्या रूम मधून बाकीकडे हॉस्पिटलमध्ये जायला नको. त्या रूम मधली हवा एकदम निगेटिव्ह पाहिजे आणि निगेटिव्ह असेल आणि नंतर तिथून हवा आपल्याला बाहेर सोडायची आहे, म्हणजे मोकळ्या ठिकाणी सोडायची आहे. यांत्रिक व्हेंटिलेशन वापरताना वायू प्रवाह नियंत्रित दिशेत ठेवा. तर जो एअर फ्लो आहे तो कंट्रोल असेल, म्हणजे त्या रूम मधला एअर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जायला नको, जे असे प्रोसेस करतो त्या रूम मधून.
या प्रक्रिया आयोजित करताना हेल्थ केअर वर्करचे पूर्णपणे संरक्षित केले जावे. प्रक्रिया पूर्ण करताना N95 फिल्टरिंग मास्कसह पूर्ण शरीर वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे घातल्याची पीपीई किट जे असते, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट सर्व आपल्याला घालायचे आहेत इत्यादी प्रक्रिया करताना. संक्रमित रुग्णांना वायुविजन आवश्यक असू शकतो, ज्यामध्ये क्लोज सर्किट मेकॅनिकल व्हेंटिलेटरवरील रुग्णापेक्षा उच्च प्रवाह अनुनासिक कॅन्युला आणि नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन आणखी एरोजल तयार करतात. तर व्हेंटिलेटरवर जो पेशंट असतो त्या रुग्णांपेक्षा जे आपण एखाद्या नळीद्वारे पेशंटच्या नाकामध्ये कॅन्युलाद्वारे आपण ऑक्सिजन पुरवठा करतो, तर या प्रोसेसमध्ये जास्ती एरोजल तयार होत असतात. आयसीयू मध्ये या अत्यंत आजारी रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या हॅलो, मला वाटतं सर डिस्कनेक्ट झालेत. हा, नंदेश्वर सर. सर मीटिंग मध्ये नाही आहेत मॅम, मला वाटतं डिस्कनेक्ट झालेत ते नेटवर्क इश्यूमुळे. अभिजीत एक बार कॉल कर लो सर को. येस मॅम, येस मॅम.
मॅडम आवाज येत आहे का? हाँ सर, आ रही है आवाज. आवाज येत आहे. ओके. थोडं माझ्याकडे कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मी डिस्कनेक्ट झालो होतो मॅडम. ओके सर. नेक्स्ट स्लाइड घे निशा. नेक्स्ट घे. अजून घे नेक्स्ट. हां, ठीक आहे. तर ड्रॉपलेट इन्फेक्शन पासून आपल्याला कसं प्रिव्हेन्शन करायचं आहे? तर याचा साईज आहे 5 मायक्रॉनपेक्षा मोठा असतो ड्रॉपलेट इन्फेक्शन. संसर्गजन्य श्वसनाच्या थेंबांना खोकला, शिंका येणे आणि बोलून काढून टाकले जाते. तर बोलताना किंवा शिंका आली तर त्याच्यानंतर ड्रॉपलेट इन्फेक्शन आपल्या तोंडातून बाहेर निघतात. थेंब एखाद्या व्यक्तीच्या डायरेक्टली एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये, नाकामध्ये किंवा तोंडात जाऊन इन्फेक्शन स्प्रेड करू शकतात. तर यामध्ये न्यूमोनिया, मेनिंजायटिस, इन्फ्लुएन्झा, गुंड म्हणजे मम्स इत्यादी आजार ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे स्प्रेड होतात. नेक्स्ट. तर यासाठी प्रिव्हेन्शन करायसाठी पेशंटला कसं ठेवायचं आहे? वार्डमध्ये पेशंट जेव्हा आपण ठेवतो तर बेडमध्ये कमीत कमी 1 ते 2 मीटरचे अंतर ठेवा. श्वसन शिष्टाचार हे महत्त्वाचं आहे. म्हणजे रुग्णांना श्वसनाच्या स्वच्छतेचे आणि खोकल्याच्या शिष्टाचाराचे महत्त्व समजावून सांगा. खोकला आला तर तोंडावरती हात ठेवून आपल्याला खोकलायचं आहे. तर हे इत्यादी शिष्टाचार, श्वसन शिष्टाचार आपल्याला पेशंटला समजावून सांगायचे आहेत. पेशंटची वाहतूक करताना रुग्णाने ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क घालायला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. वैयक्तिक संरक्षण उपकरणे रुग्णाच्या 1 ते 2 मीटरच्या आत ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क घाला आणि एरोजल जनरेटिंग प्रक्रियेसाठी N95 मुखवटे वापरावे. नेक्स्ट. संपर्क प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क, थेट संचारण. संसर्गजन्य एजंट दूषित मध्यवर्ती ऑब्जेक्ट शिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाते. तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्ट शिवाय डायरेक्टली दूषित एजंट जे आहे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाते. आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये कोणता तरी ऑब्जेक्ट असतो, जेव्हा दूषित थेंब जे असतात ते त्या टेबलवरती पडतील आणि टेबलवरती आपला हात लागला आणि तो हात आपण परत तोंडाला लावला तर ते इन्फेक्शन आपल्याला होणार. रक्त किंवा इतर संक्रमित स्राव एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या म्हणजे म्युकोजाच्या संपर्कात येऊ शकतो, तोंड किंवा नाक किंवा डोळ्यावरती. नेक्स्ट स्लाइड. संपर्क प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हे झालं. नेक्स्ट स्लाइड. रुग्णांची काळजी घेणाऱ्या उपकरणांचे नियमित निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन केले पाहिजे. ते पेशंट जे वापरतात ते इन्स्ट्रुमेंटचं नियमित आपल्याला निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन करणे आवश्यक आहे. घरकामाने दूषित असलेल्या मजल्या, भिंती, इतर पृष्ठभाग नियमित स्वच्छ करणे आणि निर्जंतुकीकरण करणे सुनिश्चित केले पाहिजे. स्वच्छतेचे अनुसरण करा. हाताने दूषित होणाऱ्या पृष्ठभागाच्या संपर्कात येणारे थेंब द्वारे प्रसारण होते. नेक्स्ट स्लाइड. ज्या रोगाचा प्रसार करण्याचे अनेक मार्ग आहेत, जसं मल्टिपल मोड ऑफ ट्रान्समिशन ज्या रोगाचे आहे त्यासाठी आपल्याला सर्व प्रकारच्या स्टँडर्ड प्रिकॉशन घ्यायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड. तर आता इमर्जन्सी जे हॉस्पिटलमध्ये, मोठ्या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी रूम असतात त्या ठिकाणी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे? आपत्कालीन रूम असते त्या ठिकाणी आरोग्य सेवा कामगार आणि इतर रुग्णांच्या संरक्षणाची महत्त्वपूर्ण पाहिजे. त्याच्या प्रवेशद्वारावर पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी असले ट्रायल स्टेशन द्यावे. जे ट्रायल स्टेशन असतात इमर्जन्सी रूममध्ये त्यामध्ये ट्रेंड मॅनपॉवर पाहिजे. ट्रायल्स कर्मचारी आणि संभाव्य संसर्गजन्य रुग्णांमधील जवळचा संपर्क मर्यादित करण्यासाठी या स्थानकावर शारीरिक अडथळे स्थापित केले पाहिजे. त्या ठिकाणी शारीरिक अडथळे काच किंवा प्लास्टिकचे बॅरियर आपल्याला तिथे ठेवायचे आहेत. नेक्स्ट स्लाइड. इमर्जन्सी रूम मध्ये पेशंट ठेवत असताना 1 ते 2 मीटरचं अंतर, 2 हात दूर आपल्याला पेशंट तिथे ठेवायचे आहे रांगेमध्ये. 3 स्तरीय सर्जिकल मास्क, गाऊन, ॲप्रॉन, ग्लोव्ज घालण्यासाठी सर्व आरोग्य सेवा कर्मचारी यांना सांगायचे आहे. डॉक्टरांनी ट्रीटमेंट आणि तपासणी करताना, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करताना
N95 स्टाफ रुग्ण साफसफाई करताना सर्जिकल मास्क आणि ग्लोव्ज आणि साफसफाई करताना ग्लोव्ज वापरायचे आहेत हाऊसकीपिंग स्टाफने. नेक्स्ट, सुविधेच्या प्रवेशद्वारावर आणि श्वसन स्वच्छता आणि खोकल्याचे शिष्टाचार आणि फिजिकल डिस्टन्सिंग विषयी मोक्याच्या ठिकाणी व्हिज्युअल सतर्कता पोस्ट करणे आवश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये आपल्याला बोर्ड लावायचे आहेत की खोकल्याचा शिष्टाचार, खोकला आल्यानंतर तोंडावरती हात ठेवून खोकलायचे आहे आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे इत्यादी बोर्ड लावणे आवश्यक आहे हॉस्पिटलमध्ये. आणि शिंका येणे आणि नाक तोंड झाकलेल्या डब्यांमध्ये दूषित वस्तूची विल्हेवाट लावताना कसे तोंड द्यावे ते समाविष्ट करायचे आहे. नेक्स्ट स्लाइड. आपत्कालीन स्थितीतील श्वसनाच्या लक्षणासह पेशंटचे शारीरिक मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षित आणि समर्पित क्लिनिकल स्टाफ, त्यामध्ये ट्रेन मॅनपॉवर पाहिजे. पेशंटच्या क्लिनिकल कंडिशन इव्हॅल्युएट करायसाठी आपली सर्व ट्रेनिंग झाली पाहिजे आणि या ट्रेनिंगमध्ये PPE किट कशी घालायची, बायोमेडिकल वेस्ट कसं करायचं, केस ओळखणे म्हणजे त्या पेशंटला कोणता आजार झाला आहे ते कसं ओळखायचं आणि ट्रायल्स प्रोटोकॉल इत्यादीचा समावेश केला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड. तर ट्रायल्समध्ये पेशंटचं क्लासिफिकेशन करताना तर पेशंटचे गंभीर लक्षणे म्हणजे त्यांचे सिम्पटम पाहून आपण पेशंटला क्लासिफाय करतो. जे गंभीर आजारी असतील त्यांची आधी ट्रीटमेंट करायची आहे. ज्या रुग्णांना अधिक गंभीर लक्षणे आहेत त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. ज्या इतर रुग्णांमध्ये संक्रमणाचा प्रसार कमी करण्यासाठी संक्रमित संसर्गाची उच्च शंका असलेल्या रुग्णांना नियुक्त केलेल्या ठिकाणी सामावून घ्यावे. तर जे पेशंट इन्फेक्टेड पेशंट आहेत, ज्यांना रेस्पिरेटरी डिसीजेस झाले आहेत किंवा जे ट्रान्समिसिबल डिसीजेस ज्या पेशंटला आहेत त्या पेशंटला एका सेपरेट ठिकाणी आयसोलेशन वॉर्डमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. ज्या रुग्णांना इतर संक्रमित रुग्णांमध्ये रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे त्यांना वैद्यकीय किंवा शल्यक्रिया ग्रेट मुखवटे द्यावे. तर असे जे पेशंट आहेत संक्रमित रुग्ण आहेत आणि ज्याचा रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे तर त्यांना मास्क द्यायचे आहेत, मुखवटे, शल्यक्रिया, सर्जिकल मास्क द्यायचे आहेत. OPD मध्ये येणाऱ्या संक्रमित रुग्णांसाठी OPD प्रोटोकॉल पाळला पाहिजे. नेक्स्ट. तर एक केस आहे की आपण हॉस्पिटलमध्ये मेडिसिन किंवा सर्जरी युनिटवर चार्ज परिचारिका आहात आणि आपल्या लक्षात येते की संगणक कीबोर्ड खूप अस्वच्छ आहे. कडा सफाई करिता जंतुनाशक वाइप्स आणण्यासाठी आपण निघून जाता. जेव्हा आपण परत येता तेव्हा एक परिचारिका संगणकावर पाहत असताना परिचारिका एक रुग्ण चार्ट उचलते, एक नोंद करते, नंतर कीबोर्डवर परत जाते. जेव्हा तिचे टायपिंग पूर्ण होते तेव्हा परिचारिका संगणकापासून दूर होते आणि एका रुग्णाच्या खोलीत प्रवेश करते. तर IPC पद्धतीमध्ये अंतर कुठे आहे? यामध्ये ज्या सिस्टर आहेत ड्युटीवरती वॉर्डमध्ये तर इन्फेक्टेड असलेल्या कीबोर्डवरती ते टायपिंग करतात. नंतर तेच इन्फेक्टेड हात पेशंटचा जो केस रिपोर्ट आहे किंवा रुग्ण चार्ट आहे त्यांना लावतात आणि ते घेऊन इन्फेक्टेड सर्व आपले हात आणि केस रिपोर्ट घेऊन पेशंटच्या रूममध्ये एंटर करतात. तर यामुळे काय होते की जो कीबोर्डवरती जे इन्फेक्शन आहे ते डायरेक्ट पेशंटपर्यंत जातं. तर यामध्ये आपल्याला पेशंटला
टच करण्यापूर्वी आपल्याला आपले हात स्टरलाइज करणे आवश्यक आहे. नेक्स्ट, पेशंट प्रतिष्ठापना म्हणजे आयसोलेशन. पेशंटला आपण कसं आयसोलेट केलं पाहिजे, तर वरून निर्णय घेतला जातो. ते खालील कंडिशनवरून पेशंटला आपण कुठे आयसोलेट करायचे आहे याचा निर्णय करायचा आहे, की पेशंटला प्रसारणाचा मार्ग, रुग्णाची स्थिती कशी आहे, क्लिनिकल घटक कसे आहेत पेशंटचे, नंतर खोल्या आपल्याकडे किती आहेत हॉस्पिटलमध्ये, आणि आपले जे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहेत त्याच्या सल्ल्यानुसार आपल्याला पेशंटला कुठे आयसोलेट करायचं आहे याचा निर्णय घ्यायचा आहे. नेक्स्ट, तर पेशंट प्रतिष्ठापना अलगाव सावधगिरीचा भाग. अत्याधिक संक्रमित रुग्णाला एकाच खोलीत ठेवले पाहिजे. जे पेशंट खूप इन्फेक्टेड आहेत, जसा कोरोना वॉर्डमध्ये आपण सर्व कोरोना पेशंटला ठेवतो, एकाच खोलीत ठेवतो. एकल खोल्या उपलब्ध नसतील तर कोवर्डिंग केले पाहिजे. सेपरेट रूम नसतील तर एका रूममध्ये 2-3 पेशंटला, इन्फेक्टेड पेशंटला आपण ठेवू शकतो. तर अशा ठिकाणी नकारात्मक दाब पाहिजे, म्हणजे त्या वॉर्डमधील हवा दुसरीकडे जायला नको. नकारात्मक वायुविजन असायला पाहिजे. सर्व अभ्यागत आणि आरोग्य सेवा कामगारांसाठी पीपीई किट आणि मास्क घालणे आवश्यक आहे. तर जे व्हिजिटर्स असतात किंवा जे हेल्थ केअर वर्कर तिथे काम करतात त्यांनी पीपीई किट आणि मास्क घालणे आवश्यक आहे. नेक्स्ट स्लाइड. दरवाजावर पोस्ट चिन्ह दर्शवते की जागा एक वेगळा प्रभाग आहे. तर जे आयसोलेशन वार्ड आहे तिथे आपल्याला बोर्ड लावायचे आहे, चिन्ह लावायचे आहे, पोस्ट चिन्ह, की हे आयसोलेशन वार्ड आहे. ते आयडेंटिफाय झालं पाहिजे की आयसोलेशन वार्ड आहे. अलगाव वार्डमध्ये स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन असावे. त्या ठिकाणी सेपरेट एंट्री आणि एक्झिस्ट असावी. जसं कोरोना हॉस्पिटल किंवा कोरोना वार्ड असेल जनरल हॉस्पिटलमध्ये, तिथे सेपरेट एंट्री असते, सेपरेट एक्झिस्ट असते. बाकी हॉस्पिटल सोबत त्या वार्डचा, आयसोलेशन वार्डचा काही संबंध राहत नाही. आणि सल्ला चिकित्सा नंतरचे वार्ड किंवा डायलिसिस युनिट आणि कामगार कक्ष इत्यादी सहस्थित नसावे. तर या ठिकाणी जसं ओटी रूम, ओटी वार्ड आहे किंवा डायलिसिस युनिट आहे, या ठिकाणी ऑलरेडी क्रिटिकल पेशंट असतात. तर त्या पेशंट पासून आयसोलेशन वार्ड हे लांब असावा आणि ते एका वेगळ्या क्षेत्रात असले पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. नंतर आयसोलेशन वार्डमध्ये दुहेरी प्रवेशद्वार पाहिजे, 2 एंट्री पाहिजे, नर्सिंग स्टेशन पाहिजे, चेंजिंग रूम, नर्सिंग स्टेशन आणि चेंजिंग रूम पाहिजे, की ज्या ठिकाणी आपल्याला पीपीई किट घालता येईल. विल्हेवाट लावण्याच्या सुविधांसह पीपीई उपलब्ध असले पाहिजे. विल्हेवाट बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलच्या नियमांच्या बाजूने असावी आणि त्या ठिकाणी योग्य कचरा पिशव्या पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. तर एएनएम आणि पॅरामेडिकल यांची समर्पित टीम पाहिजे. नियमित स्वच्छता आणि स्टरलायझेशन आयसोलेशन वार्डचं व्हायला पाहिजे. रुग्ण आणि काळजी देणाऱ्यांकडून त्यांच्या हाताची स्वच्छता झाली पाहिजे. वेगळ्या खोलीत किंवा वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुक करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने पाहिजेत. पोर्टेबल एक्स-रे आणि पोर्टेबल अल्ट्रासाउंड उपकरणे नियुक्त करण्याचा विचार असला पाहिजे. म्हणजे एक्स-रे करायची गरज पडली तर आयसोलेशन वार्डमधून पेशंटला एक्स-रे युनिटमध्ये न्यायची किंवा अल्ट्रासाउंडमध्ये न्यायची गरज नको. त्यामुळे काय होईल की इन्फेक्शन सगळीकडे स्प्रेड होऊ शकतो. पोर्टेबल एक्स-रे मशीन किंवा पोर्टेबल यूएसजी मशीन असली तर आयसोलेशन वार्डमध्येच आपल्याला एक्स-रे आणि सोनोग्राफी करता येईल. नेक्स्ट स्लाइड. जर रुग्णाची वाहतूक अटळ असेल तर रुग्णाला योग्य मुखवटे घाला आणि आपल्याला पेशंटला ट्रान्सपोर्टच करायचं आहे. सीटी स्कॅन करायसाठी पेशंटला सीटी स्कॅन मशीनजवळ ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याला मास्क घालूनच आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं आहे. इतर रुग्ण व कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गाचे पूर्वनिर्धारित करणे आवश्यक आहे. हॉस्पिटलमध्ये जे बाकीचे पेशंट आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून आधीच आपल्याला डिसाईड करायचे की या मार्गाने आपण पेशंटला घेऊन जाणार. मार्ग त्वरित साफ आणि निर्जंतुकीकरण. नंतर पेशंटची ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर जो एरिया आहे तो लगेच साफ आणि स्टरलाइज करायचा आहे. नेक्स्ट स्लाइड. पर्यावरणाची साफसफाई दररोज 2दा करावी. त्यात लायझॉल व इतर फिनॉलिक जंतुनाशक
ओलसर धूळ आणि फ्लोअर मॅपिंग आणि सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनचा पृष्ठभाग साफ करणे समाविष्ट आहे. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये दोनदा आपल्याला सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनने फ्लोअर क्लीन करायचा आहे. अलगीकरण वॉर्डमध्ये योग्य स्वच्छता आणि पुरवठा असलेले स्वतंत्र शौचालय असावे. नेक्स्ट स्लाइड. अलगाव ड्युटीमध्ये गुंतलेल्या सर्व आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वैयक्तिक संरक्षक उपकरणे किट घालावी. आयसोलेशन वॉर्डमध्ये जे हेल्थ केअर वर्करची ड्युटी आहे त्या सर्वांनी पीपीई किट घालायचं आहे. त्यामध्ये पीपीई किटमध्ये काय आहे की मास्क, योग्य मुखवटे N95, ग्लोव्ज आहेत, सर्जिकल ग्लोव्ज, चेहरा ढाल, चेहऱ्यावरती एक ढाल जे फ्लाईटमध्ये किंवा आपण ट्रॅव्हल करतो तेव्हा आपल्याला दिली जाते, चेहरा ढाल, संपूर्ण गाऊन, डोके आणि शूज वेस्टर्न, हाऊसकीपिंग स्टाफ यासारख्या सहाय्यक कर्मचाऱ्यांनाही संपूर्ण वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे किट घालण्याची आवश्यकता आहे. नेक्स्ट स्लाइड. संक्रमणापासून सावधगिरी ही अतिरिक्त सावधानता या व्यतिरिक्त मानक सावधानतेमुळे प्रेषण मार्ग कमी होण्यास मदत होते. तर असं प्रिकॉशन घेतलं तर इन्फेक्शन कमी होण्यास मदत होणार. परत एक केस स्टडी आहे. एक आरोग्य सेवा विद्यार्थी एक इंटर्न आहे, एका क्लायंटसाठी नियुक्त केला आहे जो अलगाव सावधगिरीवर आहे आणि ज्याला स्वच्छता आणि निर्मूलनासाठी मदत आवश्यक आहे. क्लायंट 47 वर्षाचा आहे, त्याला क्लोस्ट्रिडियम डिफिकली निदान झाले आहे, जो असंयमतेमुळे प्रौढ व्यक्ती ब्रीफ घालतो. अंघोळीसाठी आणि ब्रीफ बदलण्यास मदत करण्यासाठी क्लायंटने विनंती केली आहे. तर एक पेशंट आहे ज्याला क्लोस्ट्रिडियम डिफिकली ज्यामुळे डायरिया होतो तो आजार झाला आहे आणि त्याची मदत करायसाठी एका स्टुडंटला किंवा इंटर्नला तिथे ठेवलं आहे. तर त्या पेशंटला मदत करण्यापूर्वी जो इंटर्न आहे त्याने स्वतःचे हात स्वच्छ केले पाहिजे, ग्लोव्ज घातले पाहिजे, नंतर पीपीई किट असेल, मास्क असतील ते सर्व घातले पाहिजे आणि त्या पेशंटची मदत झाल्यानंतर परत आपले हात स्वच्छ केले पाहिजे आणि जे बायोमेडिकल वेस्टच्या नियमानुसार ग्लोव्ज आणि मास्कची विल्हेवाट लावली पाहिजे. नेक्स्ट. ठीक आहे मॅडम, ठीक आहे मग. हॅलो. हाँ सर, थैंक यू वेरी मच सर. थँक्यू. तो इसी के साथ हमारा आज जो 4th मॉड्यूल है वो खत्म होता है. नेक्स्ट वीक में आपका रहेगा 5th मॉड्यूल. तो अगले बुधवार को आप लोग खुद भी ज्वाइन हो जाइए और अपने अपने सब सेंटर और अपने अपने पीएससी के जितने भी एएनएम हैं जो ज्वाइन नहीं हो पाए हैं आज किसी कारण से, उनको भी ज्वाइन होने के लिए बोलिए. इसके अलावा फीडबैक फॉर्म डाला है अभिजीत ने चैट बॉक्स में, उसको भर लीजिए, उसके बाद आप लीव हो सकते हैं. थैंक यू. त्याचे पाय धुवून घ्याल बदलवून जाऊ. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. काय झालं?
कबड्डी कबड्डी को जाएंगे। चलो इधर इधर आ इधर आ। हाँ बेटा। बसून घ्यायला पाहिजे होते मॅडम. नाव सुटले आहे. नाव सुटले आहे. बंद करू का मी? हो ना. हा राऊत बी नाही दिसत तिथं. ते नाही दिसत. घोड आहे. असे दोन वेगळे आहेत इथे वेगळे आहेत. हा राऊत उभे कुठे आहे? बाल्या मनोहर राऊत. तिथे लिहिलंच नसेल ना त्यांनी. त्या सिस्टरच्या ह्याच्यात लिहिलंच नसेल म्हणून तुम्हाला आशांच्या ह्याच्यावरूनच घ्यावं लागेल. टोटल किती झाले? आता झाले आपले 52. झाले का? 52 आणि ते प्लस करून पानं किती होतात तर दिले होत्या. हे आधीपासून करून